आणि हा चेंडू मात्र स्क्वेअरला सीमारेषा पार छक्का, उत्तुंग छटका. चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला बॅट्समन तळवळीकडून. चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन करत धावसंख्या चांगल्या प्रकारे उभारतायत आपल्या संघासाठी. आणि गचाळ असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला शिवाकडून, JBCC कडून. बॉल नाही, बॉल शेवटचा चेंडू. पुढील होणारा सामना जय हनुमान विरजोली वर्सेस जय भवानी सी. दोन्ही कर्णनायकांनी इथे यायचं आहे आणि लवकरात लवकर आपला टॉस करून घ्यायचा आहे. आणि हा सुद्धा फाईन लेग स्क्वेअरला खूपच दूर. या बोलावरती मात्र धारण असते तरी मिळाले असते, परंतु 7 धावा मिळतात. षटकारच या ठिकाणी मिळेल. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन, त्याच दिशेने मारलेला हा षटकार. आपल्या खात्यामध्ये 6 धावांची भर, संघाच्या खात्यामध्ये 6 धावांची भर, टीमसाठी योगदान. आणि धावसंख्या झालेली आहे ती 37. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली 37. जवळजवळ 18.5 रनाचं एवढेच भरपूर चांगल्या प्रकारे केले प्रदर्शन तळवडी संघाच्या बॅट्समॅननं. चांगलं प्रदर्शन आपल्या टीमसाठी. आणि गजाला असं क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर गजाला असं गोलंदाजी JBCC B कडून. आता तिसरे षटक घेऊन येते ते संदेश गोरिवले. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं तिसरं षटक. आणि हा चेंडू उंच असा झलकवलेला चेंडू जवळजवळ 70 मीटर. आणि झेल सुटलेला आहे. झेल घेण्याचा चान्स होता, चांगल्या प्रकारे झेल घेतला असता. आराममध्ये घ्यायचा होता, चेंडूकडे पाहून झेल घ्यायचा होता, परंतु नाही. तोपर्यंत धावसंख्या 39. जिंकण्यासाठी आपल्याला चांगली खेळी करावी लागेल. विजय कांबळे आणि हा मात्र मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू कट केलेला आणि 1 धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे. 1 धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 40. सलामीचे आलेले दोन्ही गोलंदाज क्रीजवरती आहेत. 0 विकेट. चांगली फलंदाजी, तारीफ करावी लागेल. आणि मी नेहमीच तारीफ करतो, ज्या पद्धतीने गेम असतो त्याच पद्धतीने तारीफ करतो. पुन्हा एकदा शेंडी. आणि हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर होता, पंचांनी तो वाईड बॉल म्हणून घोषित. साहजिकच वाईड बॉल होता, पंचांना तो निर्णय साहजिकच सरळ देता आलं. वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 41. आणि हा चेंडू षटकार, 6 धावा. उत्तुंग षटकार, 2 षटकार, दुमदडका षटकार. चांगल्या पद्धतीचं फलंदाजीचं प्रदर्शन चळवळी संघाकडून. 47. तिसरा षटक चालू आहे. चेंडू किती झाले? चेंडू किती झाले? 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू. पुन्हा एकदा हा मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही आहे. स्क्वेअर कडे चेंडू गेलेला आहे विकेट कपड्याच्या पाठीमागे. तोपर्यंत विकेट रनआउट होत झालेले आहेत. 1 रन काढला, दुसऱ्या रनासाठी धावत होते. दुसरा रन घेता घेता फलंदाज रनआउट.
पहिला धक्का, चांगली खेळी केली आणि चांगली कामगिरी करून गेली. जवळजवळ आपल्या खिच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सामना रंगून ठेवलेला आहे. चांगली संख्या. आता होणारा सामना आता होणारा सामना हा 2 षटकांचा खेळला जाईल. प्रत्येक सगळ्या क्रिकेटरांनी नोंद घ्यायची आहे. या पुढील होणारा सामना 2 षटकांचा. समयाच्या अनुसार बॅट्समॅनचं नाव काय आहे? प्रतिनिधी या ठिकाणी तळवडी संघाचा प्रतिनिधी, तळवडी संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला पाहिजे. सागर, 1 डाऊनसाठी आलेला सागर. आणि हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. लेग स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. एकाच धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 49. सँडी वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं 3रं षटक, फायनलचं षटक. आणि हा चेंडू मात्र उंच असा झलकावलेला चेंडू आहे. पाहूया झेलबाद होत आहे काय नाही आहे. झेल सुटलेला आहे, झेलच्या पर्यंत पोचलेच नाही आहे. तोपर्यंत धाव मात्र 3 घ्यायला पाहत होता आणि बाद होऊन परततोय फलंदाज. रनआउट झालेले आहेत आणि 51 धावा फलकावरती तळवडी संघाने ठोठावलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. JBCC बी संघासाठी जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. आजच्या दिवसाचा संपूर्णतः 3 षटकामध्ये हायेस्ट स्कोअर 52. चांगल्या प्रकारची खेळी करून तळवडी संघाने आपल्या फलकावरती 51 धावा ठेवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 52 धावांचं गरज JBCC बी संघाला. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. लवकरात लवकर तळवडी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. आता यापुढील होणारा सामना 2 षटकांचा खेळवला जातो. यावरूनच आपण जास्तीत जास्त वेळ जर बचत केलं तर खरोखरच जास्त षटकांचा सामना आपल्याला खेळायला मिळेल. परंतु नाही आहे, आपण वेळ करतो आणि त्यामुळे आपल्याला हे भोगावं लागतं. 2 षटकांचा सामना, कधी कधी तर 1 षटकांचा सामना सुद्धा मी हे केलेलं आहे. आणि त्याच्याहून बोलायला गेलं तर 3 चेंडूंचा सुद्धा सामना फायनलचा खेळवला होता वावले स्टेडियमवरती. त्यामुळं मला पूर्णपणे वेळाची जी किंमत काय असते ती माहिती असते आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जास्तीत जास्त माहिती आहे. परंतु त्याचा आपण उपयोग चांगल्या पद्धतीने करत नाही आहे. हा वाक्य मात्र संपूर्ण आपल्याला घेण्यासारखा आहे, प्रेक्षकांना घेण्यासारखा आहे. कारण वेळेचा उपयोग खूप मोठा आहे आणि बहुतेक प्रेक्षकांना यांना जाणीव आहे. परंतु त्याच्यावरती काही ॲक्शन होत नाही. ॲक्शन झाल्याशिवाय काही होत नाही. माहिती असतं सगळं, आपल्याला ॲक्शन करणं गरजेचं असतं आणि तीच ॲक्शन आपण दाखवायची असते. तर जास्तीत जास्त आपला वेळ वाया घालू नका. खूप महत्त्वाचा वेळ आहे. आणि ह्याच्यानंतरचा होणारा सामना टॉच करतायत. चला सलामीचे बॅट्समन क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. तळवडी संघाचे कर्णनायक असेल त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायची विनंती आहे. दोन्ही बॅट्समॅन JBCCचे बी स्क्रीचवरती गेलेले आहेत. सलामीला फलंदाज सँडी उर्फ संदेश गोरिवले.
त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला कोण आहे? हा नॉन स्ट्राईकला कोण आहे? विनायक गोरिवले. षटकार आणि चौकारांचा बादशाह समजला जातात तो सँडी. वावले स्टेडियमवरती चांगल्या प्रकारची खेळी केली होती. पहिलं होतं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला विजयी सुद्धा केलं होतं. परंतु आता या ठिकाणी करतात काय ते पाहूया. आणि हा चेंडू उंच असा झलकवलेल्या चेंडूवरती पाहूया काय होतोय. तो लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे आणि झेल बाद होऊन परततोय. नाही काय नाही त्याच्यावर काय नाही. आपलं काय झालं काय नाही काय नाही. या बसा 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 काय नाही. नाही आपली आपली आपल्या आपल्यासाठी काय नाही. आपल्या कांडमुद्रेसाठी काय नाही. आपलं काय नाही काय नाही. आपलं कांडमुद्रुकचं चांगलं गाव कांड खुर्द चांगलं गाव आहे आपलं. आपल्या बाबतीत काय नाही तसं. ते ह्याच्या बाबतीत नाही हे नाही. आपल्या कांड्या गावच्या बाबतीत नाही आहे. आपण ते आपल्या आपण बोलू. बसून 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 घे बसून बाबू सागर. आणि हा चेंडू मात्र विकेट शिवाने घेतलं ना. शिवा आउट होऊन परत आहेत. पहिल्यांची रस्ता तुषार जागा घेण्यासाठी येत आहेत. तुषार चला पुढील चेंडू सागर. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं पहिलं षटक. तेजस गोरिवले कुठे असतील. आणि हा सीमारेषा बाहेर षटकार चेंडू. धावसंख्या 6. सहा धावांची भर. धावसंख्या 6. आणि पुन्हा एकदा सागर वैयक्तिक पहिलं षटक संघाचं पहिल्या षटकामध्ये पुढील चेंडू. आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज नीटचा काही समजलेला नाही तुषारला यांना. चेंडू विकेट किपरकडे. धावसंख्या कायम रूपात. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू. फलंदाजला काही नीटचा काही समजला जात नाही. चेंडू विकेट किपरच्या हातात. निर्धाव घोषित. एक ओव्हर समाप्तीनंतर 6 धावा JBCC बी कडून. एकच बॉलर कोण आहे. बॉलर तळवाडी संघाकडून दुसऱ्या षटकसाठी मनोज. वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक.
पहिल्या षटकामधील पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र ऑफला कटून काढलेल्या चेंडूवरती एकच धाव घेतलेली आहे. विनायकनं धावसंख्या झालेली आहे ती 7. या ठिकाणी तुकाराम चालकर यांचं आगमन झालेलं आहे. गावचे अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या सर्व JBCC क्रिकेट क्लबकडून हार्दिक अभिनंदन. आणि हा रेस पाहूया किती धावा मिळतात त्या. नो बॉल, त्याचबरोबर सीमारेषा पार चेंडू, 5 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा पंचांचं काम पाहतात ते तुकारामजी चालकर. नाही, उत्कृष्ट पद्धतीचा होते हा हो बरोबर लक्ष आहे. बरोबर लक्ष आहे. आणि हा उत्कुंद षटकार चांगल्या पद्धतीने मांडलेला, फटक्यामध्ये आलेला, बॅट फळीमध्ये आलेला उत्तुंग षटकार. धावसंख्या 18. पंचांचा निर्णय हा षटकार चांगला बॅटच्या पट्ट्यामधून आलेला हा षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज आणि बॅटिंग पुन्हा चांगल्या पद्धतीने आणि झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे फलंदाजाला. तोपर्यंत एक धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे बॅट्समननं. धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 19. चला पुढील चेंडू. चला पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनकडे चेंडू गेलाय. बॉल चेंडू द्या नवीन चेंडू द्या. चेंडू किती झाले? 4 चेंडू झालेत. 2 गो. पाचवा चेंडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आणि हा मात्र षटकार आणि त्याचबरोबर नो बॉल. षटकार आणि नो बॉल. 27 धावसंख्या. पुन्हा एकदा चान्स आहे प्रेक्षकांसाठी. लहान मुलांनी जर कॅच पकडली बाउंड्रीच्या बाहेर एक हातामध्ये 2 हातांनी तर त्याला 50 रुपयाचं मंगेश कांबळे यांच्याकडून पारितोषिक. आणि मोठ्या व्यक्तीने जर कॅच पकडली तर एका हातात तर 50 रुपयाचं पारितोषिक मंगेश कांबळे यांच्याकडून. 8 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. तुषार 19 वैयक्तिक धावांवरती खेळतोय. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन. आणि हा सुद्धा चेंडू लेगच्या साईडला कटवलेल्या चेंडूवरती किती धावा? 6 धावा. उत्कृष्ट पद्धतीचं तुषार यांच्याकडून यांच्या बल्ल्यातून आलेला हा षटकार, उत्तुंग षटकार. 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू मध्ये 19 धावा. नामुमकिन असं काही नाहीये. बस षटकार, 3 षटकार.
पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा पाहूया किती धाव मिळते त्यांनी 6 धावा आणि मात्र कॅच पकडलेली आहे वाटते षटकार धावा 6 धावा बाहेरच्या व्यक्तीने नाही ना पकडली हा समोरून जरा बाजूला वा जरा दिसणार 6 धाव 6 चेंडू आणि 13 धावा 6 चेंडू आणि 13 धावा जर ही मॅच या बॅट्समॅननं काढली जिंकून दिली काढणे बुद्रुकनं हा तर तुकारामजी चालकर अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर विजय ठाकूर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची पारितोषिक आणि बाजूला व्हायचं समोरच्या क्रिकेटरांनी सगळ्यांनी बाजूला व्हायचं जरा इकडे मंगेश कांबळेकडून 200 रुपये त्याचबरोबर हरीश गोरिवले यांच्याकडून 500 रुपये अशा पद्धतीनं चांगली भक्कम रक्कम अशी JPCCनं आपल्या खिच्यामध्ये घ्यायची असेल तर 6 चेंडूमध्ये 13 धावा करायचे आहेत आणि तुषार नॉन स्ट्राईकला येत आता मात्र 6 षटकाराच्या साह्यानं 31 धावांवरती खेळतोय वैयक्तिक तुषार आणि विनायक गोरिवले बॉलरचं नाव सुमेश वैयक्तिक पहिल्या षटक संघाचं शेवटचे षटक 6 चेंडू मध्ये 13 धावा 6 चेंडू मध्ये 13 धावा 31 धावांवरती नॉन स्ट्राईकला आता मात्र आहेत ते तुषार आजच्या दिवसामधली संपूर्ण आता वादळी खेळी तुषार गोरिवले यांच्याकडून मनोरंजन अगदी प्रेक्षकांचं आणि हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता पंचांनी तो वाईड बॉल घोषित जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आणि हलक्याशात बॅटनं कट केलेल्या चेंडूवरती किती धाव मिळतात पाहूया 1च धाववरती समाधान स्ट्राईक दिलेली आहे ती तुषार यांना षटकार आणि चौकारांचे बादशाह समजले जातात आणि ती कामगिरी आज सुद्धा पूर्णपणे केलेली आहे त्यामुळं आज ते स्ट्राईक देणार आहेत आता गोलंदाज सुमेश यांना 5 चेंडूमध्ये 11 धावा 2 षटकारांची गरज आहे पाहूया स्ट्राईकला समोरच्या जरा बाजूला हो जरा समोरच्याने बाजूला हो जरा सगळ्यांना पाहू द्या बाउंड्रीवरती स्वयंसेवकांनी लक्ष ठेवायचं आहे आणि कॅच पकडा आणि 50 रुपये आपल्या खात्यामध्ये नोंदवा चला सुमेश 5 चेंडूमध्ये 11 धावा आणि हा चेंडू पाहूया काय होतोय तो आणि पंचांचा निर्णय इकडे पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय बॉल काउंट आहे का डॉट बॉल नाही काहीच नाही 5 बॉल मध्ये 11 धावा बॉल पकडावा लागेल 4 बॉल 11 धावा
हा. आणि हा वाईल्ड बॉल घोषित. अवांतर धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 42. 4 चेंडूमध्ये 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. चला पाहूया तुषार. आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही नीटसा आलेला नाही आहे. चेंडू विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू. 3 चेंडूमध्ये 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 धावा. तुषार पाहूया, चांगली खेळी केलेली आहे, परंतु आता मात्र आपल्या संघाला बाहेर काढायचं असेल तर 3 चेंडूमध्ये. आणि हा चेंडू उंच असा झलकवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत किती घेत आहेत पाहूया. आणि मात्र रन पण घेतलेला नाही आहे. बॅट्समननं रनिंग करायला पाहिजे होतं. 2 धावा निश्चितच झाल्या असत्या, मात्र स्ट्राईक ठेवायची आपल्याकडं तुषारला. आता 2 चेंडूमध्ये 10 धावा. 2 चेंडूमध्ये 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. 5वा चेंडू सुमेश तुषार यांना. आणि हा चेंडू मात्र हलक्याच्या बॅटनं कट केला आहे. गोलंदाजाच्या समोरून मारलेल्या चेंडूवरती. आता मात्र औपचारिकता भारी झाली होती मॅच, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये काही गडबड घोटाळा झाला आणि तळवळी संघाने मात्र आपल्या आणि चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला तळवळी संघाकडून. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आता ह्याच्या पुढील होणारा सामना 2 षटकांचा ना. जय भवान जय हनुमान विरजोली वर्सेस जय भवानी कान्हे सी.